मग काय म्हणणं असेल पेट्रोलनी तंगी देखील सर काय म्हणणार नाही, अजून 3 दिवस चालू होईल. कस काय वाटत हा, कस काय वाटत 3 दिवस मग चालू या आपण गाड्या सोडणार. मग बाबा काय वाटतं पेट्रोलचा भाव पाहून पेट्रोलची अशी परिस्थिती झाली, गव्हर्नमेंटने सगळं लावून दिलं. गव्हर्नमेंट साठी काय म्हणणं आहे तुमचं? गव्हर्नमेंट सगळं खुलं गेलं पाहिजे. गव्हर्नमेंटच तंगेत आहे आता सध्या. नाही गव्हर्नमेंट काय तंगीत, इकडे आपल्याला तंगीत आणून आपल्याला तंगीत आणलं. बस बाबा तुमचा आवाज लांबपर्यंत पोहोचून टेन्शन नका घेऊ. गव्हर्नमेंटला सांगायचं मग टेन्शन नका घेऊ. शेतकरी काय परिस्थिती, कांद्याची काय भाव आहे? मजुरांचा विचार करा. चला यांचे चालू व्हिडिओ, या व्हिडिओ नच वाईट काढला. अहो तुमच्यासाठीच करतोय ना, असं लाईन मध्ये नाही उभा राहायचं. मग डिझेल तवा तर दिसल बाकी जाणला तवा तर कळन काय अवस्था आहे सध्या. काय अवस्था आहे? हा. अरे जीव चला. हो कस काय वाटत नवी पल्सर घिसन कशी पेट्रोल वड बरं आहे ना मग. बरं आहे का? काल फुक ना नाहीतर बस लोट आणि पाळी नको यावाला. पैसा रेन लोक म्हणतील पेट्रोल टाकायला पैसा नाका. एवढी मोठी गाडी फिराय तिथे. बाबा तुम्ही स्कूटीला किती पेट्रोल लागे? एक टाइमला स्कूटीला कितीला पेट्रोल लागे? 220 टाकलं ना मला 15 दिवस 15. बस बाबा मग बस मजा आहे तुझी. बोल करा बाबा तुम्ही. झाली नाही. बाबाची मजा आहे. बाबा तुमचं काय? तुम्ही टीव्हीएस बजाज नाही बजाज वाटतं, सिटी 100 वाटतं. मग तर मजा आहे. ये आपले या बाबा बोला. ते कसं आहे, कीर्तनाला जावं लागतं, त्याच्यामुळे टाकी फुल करून घ्यावं लागते. आता रामनवमी हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहेत कीर्तनाचे, ते कापता फुल आहे, त्याच्यामुळे मग पेट्रोल भरायला फार लांबून देवळावरून देवळा तालुक्यात. पण मग पेट्रोल पंपची अवस्था पाहून काय म्हणणं आहे तुमचं? काय सांगावं ते आता, किती दिवस पुरतं किती दिवस नाही. अजून तर लाईन वाढली बाबा मागे. मग ते वाढतच राहिलं. आता काय करता येणार आहे? ये जाडीवाल्यांची विचारा होता काय इच्छा आहे. भाऊ तुझं काय तुझी मजा आहे. तुझ्याकडे तर टांग आहे, तू कुठं तांगडत फिरशील? जिरली का भाऊ तुमचं? आमचं काहीच म्हणणं नाही, आम्हाला फक्त पेट्रोल टाकून घेऊ दे. आता किती तर टाकायचंय असं? 400-500 रुपये टाकावं लागेल. हा का? आता बाकीच्यांचं बी म्हणणं विचारून येतो, मागच्यांचं काय म्हणणं आहे? तुमचं नाही म्हणणं काही? चला काही विषय नाही. दादा तुमचं काय म्हणणं आहे? बाकी काहीच म्हणणं नाही, काहीच नाही. पेट्रोल भेटणार का? टेन्शन भेटणार आहे पण आज भेटन, उद्याची काय गॅरंटी आहे? गाडी लावून देऊ मग काय? हा नाही इलाज आहे. सायकल घेऊन टाकू आपण. हा मग काय 1900चा दर वापस येऊन लागेल. मग भाऊ तुला काय म्हणणं आहे? मग तिथं पहिले बेकार गाडी उडावता, आता किती उडावशी? आता जिरणी. तुमचं नाना लॉकडाऊन करून टाका. लॉकडाऊन नाही, त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे आता. लॉकडाऊन करून टाका. गाडी चालणार नाही तर काहीच नाही, आता लावून द्यायच्या घरी पायी हिंडायची. त्याच्यात अजून दिवस कोणता आहे? बैलगाडी नाही तर सायकल. भाऊ उन्हाचं काय करशील परवर? काय नाही होणार शेतकऱ्याला. चालतं जर मागच्या वर्षावानी जर डिग्री वाढून गेला मग जेव्हा वाढले तर वाढले, शेतकऱ्याला काही झालं तर ना काय मेरा अवघड आहे. तर पब्लिक पाहू शकता तुम्ही पेट्रोल पंपनी अवस्था समजेच ना. अवकाळी असत आमने दिसत आमनी बी गाडी नंबरला असत, पण सध्या आमना नंबर लाग गया त्यांनी मग आता आम्ही ढळसूत युट्यूब साठी बाबा. युट्यूब इंस्टाग्राम कुठून आणलं ते? गेले ते गेले का? हा. पटाकवाडी काय गाडी पुढे गेली. ये रे गाडी पुढे घे चालली. आता काय टाकी फुल करतो का? गाडी लोटत घरचा पंप आहे का? चला बाबा मग आम्ही बी आहे ना.
इकडं तर नुसती पळपळ चालू आहे. मग पाहुणा काय वाटत? काय गाईस पेट्रोल पंप 3 दिवसात चालू होईल. कस काय वाटत तुमले? सरकारला आपले काय म्हणते ते काय सरकारला काय घेणं नाही. सरकारले फक्त बोट पाहिजे. डायरेक्ट गो 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 सरकारची डायरेक्ट